रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12:30-1 वाजेच्या सुमारास सोपान पवार हे शिंगवे गावातून सायखेडा वीटभट्टीवर दुचाकीवरून जात असताना नायलॉन मांजा गळ्याला अटकल्यानं गळ्याला त्यांना मोठी दुखापत झाली। 4 ते 5 टाके त्यांना गळ्याला पडले। नायलॉन मांजाचा प्रश्न यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सायखेडा पोलीस नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करणार का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। सोपान पवार गळ्याला पूर्ण नायलॉन मांजानं गुंडाळून घेतलेलं होतं। तो हाताने नायलॉन मांजा कसा तरी काढला। गळ्याला खोलवर जखम झाली आहे। तिथल्याच एका सारिका डेरले या डॉक्टरकडे त्यांनी वेळेत उपचार घेतल्यामुळे त्यांचा जीव वाचला। परंतु अशा घटना वारंवार होत असून सायखेडा पोलीस स्टेशन याकडे लक्ष देईल का? या पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या छोट्या मोठ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय चालू असल्याचेही समजते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।